लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक गुन्हे शाखा अँटी डकेती युनिट 3 ची धडाकेबाज कारवाई. गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद. महिनाभर पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला वेहडी पंपिंग परिसरातून अटक. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सविस्तर बातमी. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या गुन्हे शाखा अँटी डकेती युनिट क्रमांक 3 ने उल्लेखनीय कामगिरी करत गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नरेंद्र सुखदेव तानाजपे वय 42 वर्ष, राहणार उंटवाडी कॉलनी, चेहडी पंपिंग, नाशिक रोड यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री आरोपींनी फिर्यादीला बोलावून वाद मिटवण्याच्या बहाण्याने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 326, 504, 506 आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी प्रसाद उर्फ नंदू आवारे हा फरार झाला होता आणि सुमारे महिनाभर पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान पोलीस नाईक भगवान जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी वेहडी पंपिंग परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या पथकाने सापळा रचून दिनांक 19 मार्च 2026 रोजी आरोपी प्रसाद उर्फ नंदू आवारे वय 29 वर्ष, राहणार परशुराम बिल्डिंग मागे, बंगला नंबर 2, वेहडी जकात नाका, नाशिक रोड याला ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अँटी डकेती युनिट 3च्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त पोलीस किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम, नमे गुन्हे शाखा युनिट 3 यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.